तर इथून स्वातंत्र्य घेऊन जातो, इथून सुख घेऊन जातो, इथून समाधान घेऊन जातो. रामकृष्ण हरी मंडळी. तर संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीमध्ये मी त्र्यंबकेश्वर पासून पंढरपूर पर्यंत पायी आलो. पण एक बंधू भेट बाकी होती, ती म्हणजे माझा मित्र मयूर परनकर, जो आळंदीहून पंढरपूरला माऊलींच्या पालखी सोबत आला होता. तर त्याला मी भेटलोय आणि आमची एक मित्रांची भेट मित्रांची भेट इथे इथे या ठिकाणी झाली आहे. तर मयूर, कसा एक्सपिरियन्स आहे? जवळपास तुझी दुसरी पायी वारी होती आणि पूर्ण पालखी वारीमध्ये पण तू पण छान छान स्टोरीज कव्हर केल्या हो. आणि पायी पण चालला. तर तुझ्याबद्दल सांग, कसं वाटलं तुझा प्रवास? कसा आहे? प्रवास तर खूपच छान होता आणि सगळ्यात मेन म्हणजे या वारीत वाढदिवस पण आला आणि वाढदिवसाचा योग म्हणजे त्या दिवशी इंद्रवज्र वगैरे दिसलं आणि म्हणजे मी पण असं ठरवलेलं नव्हतं का स्टोरी आपले व्हिडिओज वगैरे काढेल, पण मग स्टोरी दिसत गेल्या आणि म्हटले हे लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. खरा अनुभव आहे ना तुम्ही इथे येऊनच मिळतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे इथं वारीमध्ये आलो की प्रत्येकाला हे असतं, पण इथं आनंद घेणारा व्यक्ती पण तितकाच महत्वाचा आहे. आनंद घेणारा पाहिजे. वारीने या फील्ड साठी काय दिलं, म्हणजे काय घेऊन जातो तू आता? इथून वारीतून आल्यावर इथून स्वातंत्र्य घेऊन जातो, इथून सुख घेऊन जातो, इथून समाधान घेऊन जातो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो वारीत चालण्याचा जो एक्सपिरियन्स आहे ना, हा वर्षभर आपल्या शरीराची पण एक रिसर्व्हिसिंग म्हणता ना, सर्व्हिसिंगचा एक प्रकार आहे. 15 दिवसात बॉडी पूर्ण तुमची सर्व्हिसिंग होऊन जाते. रोज तुमचं चालणं होते, रोज 20-20 किलोमीटर. घरी काय आपण कॅफे बिफे मध्ये जातो, चहा कॉफी होता, काय बाहेरचं सबर खातो मग. पण इथं सगळ्यात महत्वाचं शरीराला पण वर्षभर जी एक एनर्जी पाहिजे राहते ती या 14 दिवसात मिळून जाते. आणि खरंच म्हणजे आयुष्यात कधी ना म्हणजे हे जे 14-15 दिवस राहतात ना, हे आयुष्यातले गोल्डन दिवस म्हणत आपण पाहिजे. हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. इथं आल्यावर सगळं बदलून जातं, तुमचे विचार बदलून जातात, तुमचं राहणीमान बदलून जातं, भरपूर गोष्टी राहतात. आहे त्या परिस्थितीत कसं जगायचंय वारी शिकवून? बस आहे त्या परिस्थितीला कशी मात करायची आणि पुढे चालायचं, हे सगळं वारी शिकवते. चालेल, सगळ्यांना आमच्याकडनं रामकृष्ण हरी. पुढच्या वर्षी, या वर्षी जरी नसेल जमलं तरी पुढच्या वर्षी येण्याचा नक्की ट्राय करा आणि आमच्यासारखे अनुभव तुम्ही पण घ्या आणि तुम्ही पण असे दुसऱ्यांना सांगण्यासाठी एकदा का होईना वारी करा, म्हणजे तुम्ही पण कंटिन्यू आयुष्यात पुढे ती प्रथा चालवाल तुमच्या घरात. चालेल, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.